For this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश कैरे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या सब्जेक्टसाठी इथे एक्सपर्टला आमंत्रित केलं आहे तो मोस्ट डिमांडेड सब्जेक्ट होता, ज्याच्याबद्दल आतापर्यंत आपल्या चॅनलवरती खूप मुलांनी विचारलं, ज्याचं नाव आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. त्याला आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग पण म्हणतो. मित्रांनो, ग्राफिक्स हा सब्जेक्ट असा आहे की 50 मार्कात जरी पेपर आहे पण खूप मुलांचा बॅकलॉग आहे. आणि आपण जर बघितलं युनिव्हर्सिटीमध्ये गोल्डनला असलेले मुलं खूप आहे, ज्यांचं क्रिटिकलला गोल्डनला हा आयटम आहे. सो या ग्राफिक्सलाच आता स्कोर कसा करायचा, ग्राफिक्सच्या एकंदरीत तुमची अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असायला हवी, कुठले इम्पॉर्टंट टाइप्स आहे ज्याच्यावर क्वेश्चन येतो, पेपर कसा सोडवायला पाहिजे, काय काय आपण मिस्टेक करतो, स्टँडर्ड आन्सर काय पाहिजे, या सगळ्या याच्यावर इम्पॉर्टंट काय असेल, या सगळ्या याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सब्जेक्ट मधले एक्सपर्ट प्रोफेसर राहुल सोनवणे सर यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. सरांचा 10+ इयर एक्सपिरियन्स आहे. सरांनी हा ग्राफिक्स आतापर्यंत नंबर ऑफ टाइम शिकवला आहे, चेक झालेला आहे आणि सरांचा एक प्रगल्भ असा एक्सपिरियन्स आहे. आणि सरांचा त्यांच्या कॉलेजमधलाही रिझल्ट सुंदर आहे ग्राफिक्सचा, त्यांच्या सब्जेक्टचा. सो ग्राफिक्सवर जबरदस्त त्यांचा हँड आहे. आज सर आपल्याला एकदम बारीक बारीक गोष्टी सांगणार आहे. सो तुम्ही वही पेन जवळ घ्या. सर काय काय गोष्टी सांगतील त्या लिहून घ्या आणि येणाऱ्या ग्राफिक्सच्या पेपरला फॉलो करा. मी 100% गॅरंटी देईल, सरांच्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही नक्की ग्राफिक्सला स्कोरच करा. सो आपण सरांचं स्वागत करूया. वेलकम सर. वेलकम सर, ग्राफिक्स हा जो सब्जेक्ट आहे, आपण तर मॅथमॅटिकली सब्जेक्ट येत नाही, मग मुलांनी एकंदरीत याचा आता मॅथमॅटिक्स म्हटलं तर फॉर्म्युले पाठ करा, स्टेप्स लिहा, थेरी सब्जेक्टला पॉइंट्स लक्षात ठेवा. त्या ग्राफिक्सचा नेमकी अभ्यास कसा करायचा? ग्राफिक्स या सब्जेक्टचा अभ्यासापेक्षा स्किल खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये कोणत्या टाईपचा क्वेश्चन विचारला जातो आणि त्याची प्रॅक्टिस ही लाईन डायग्राम. बरोबर. लाईन डायग्राम ही तुम्ही एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा काढल्यानंतर ती तुमची अॅक्युरेसी लेवल वाढत चालते. तर यामध्ये स्किल आणि त्याची प्रॅक्टिस असं दोन्ही यांचं आपल्याला संबंध बांधता आला पाहिजे. ओके सर. आणि सर आता याच्यामध्ये मग आता आपण बघितलं की जसा मॅथ्स 2 आणि मेकॅनिक्स हे गोल्डनला क्रिटिकलला जातात, तसंच ग्राफिक्स पण 50 मार्काचा पेपर असूनही कितीतरी पोरांचा क्रिटिकल आहे. मला माहिती असं का होतंय? बरोबर. तर त्याचा एक अभाव असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना कळतो तर ते विद्यार्थी फारसे असे प्रॅक्टिस करत नाही. त्यांना एकदा कळालं की असं ड्रॉइंग काढायचंय तर ते त्या पद्धतीने प्रॅक्टिस करतात. पण काही विद्यार्थी जे असे की त्यांना कळाल्यानंतर ते कधीच प्रॅक्टिस करत नाही आणि डायरेक्ट एक्झामला अपिअर्स होतात. मग त्यावेळेस एक्झामला अपिअर झाल्यानंतर एक्झाम मधला क्वेश्चन न समजल्यामुळे जे काय आहे ते उलट काढून ठेवतात. ओके. तर त्यामुळे त्यांचे पूर्ण मार्क जातात. त्यांना असं वाटतं की आपण सॉल्व्ह केलेला आहे क्वेश्चन, पण तो चुकीचा सॉल्व्ह केलेला असल्यामुळे तिथं डायरेक्टली 0 मार्क्स मिळतात. ओके सर, एकंदरीत युनिव्हर्सिटीचा रिझल्ट किती पर्सेंटेज लागतो? युनिव्हर्सिटीचा रिझल्ट साधारणतः याच्यामध्ये 50% पर्यंत लागू शकतो. हा प्रत्येक कॉलेज टू कॉलेज व्हॅरी होतो. ओके. तर काही कॉलेजेसला चांगलाही लागू शकतो, काही कॉलेजेसमध्ये खूप कमी लागू शकतो. पर्सन टू पर्सन पण हा व्हॅरी होतो. ओके. टीचर टू टीचर पण व्हॅरी होऊ शकतो. येस सर. मग एक जनरली आपण जर बघितलं तर ग्राफिक्सचा युनिट वाईज इम्पॉर्टन्स तुम्ही सांगा ना, की काय काय आहे, काय काय मुलांना. आता साधारणतः मागच्या 4 वर्षापासून जर आपण क्वेश्चन पेपरचा अभ्यास केला तर त्यामध्ये असं लक्षात येतं की युनिट 1 आणि 2 यावर कुठले क्वेश्चन विचारले जात नाही. युनिट 1 2 वर नाही. तर युनिट 3 वर जो इंजिनिअरिंग कोर आहे त्यामध्ये साधारणतः 3 कोर येतात इंजिनिअरिंग कोर. त्या इंजिनिअरिंग कोर्स मध्ये महत्वाचं आहे इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला. तर यापैकी एक क्वेश्चन येणारच. आणि मॅक्झिमम फोकस डिरेक्टरी किंवा रेक्टँग्युलर मेथड्स अशा 2 मेथड मध्ये क्वेश्चन मॅक्झिमम विचारले जाऊ शकतात, की जे 8 मार्कामध्ये आणि त्या वेळेत कम्प्लीट होतील असे ते क्वेश्चन आहे. ओके. कारण इथे वेळेचं पण भान ठेवलं पाहिजे. कर मोठा विचारला आणि वेळ जर जास्त लागला तर मुलांचा वेळ जास्त जाऊ शकतो. बरोबर. त्यानंतर त्यामध्ये आहे की सायक्लॉइड विचारला जाऊ शकतोय, स्पायरल विचारला जाऊ शकतोय, मॅक्झिमम सायक्लॉइड विचारले जातात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं की इन्व्होल्यूट वर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. इन्व्होल्यूट मध्ये परत 3 केसेस येतात की लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज ग्रेटर, लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज लेस. म्हणजे अशा प्रकारचे 3 क्वेश्चन जर केले तर विद्यार्थ्यांना ते इझिली सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर आपण जर ऑर्थोग्राफिक्स घेतले युनिट नंबर 4 तर त्यामध्ये तो 16 मार्क्सला क्वेश्चन येतो. 16 मार्क्सला क्वेश्चन आल्यानंतर त्यामध्ये तुम्ही फ्रंट व्ह्यू काढणे, टॉप व्ह्यू काढणे, साइड व्ह्यू काढणे असं अपेक्षित असतं. आणि या 16 मार्क्स मध्ये 15 मार्क्स 5 पण धरले तर 1 मार्क्स आपला डायमेन्शन साठी रिझर्व्ड असतो. त्या डायमेन्शन मध्ये काही वेळेस असं पण असतं की 4 मार्क्स फ्रंट व्ह्यूला आणि त्याच्याच डायमेन्शनला पण 1 मार्क्स असं असू शकतं. ते प्रत्येक वेळेस पेपर कसा सेट होईल त्यावर असतं. ओके.
तर विद्यार्थ्यांनी नॉमेनक्लेचर म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, LHS व्ह्यू, RHS व्ह्यू हे अप्रोप्रिएट जागी काढणं खूप महत्वाचं असतं. बरोबर. मुलं ड्रॉइंग काढतात पण ते म्हणजे अप्रोप्रिएट ड्रॉइंग न काढता ते फक्त काहीतरी फ्रंट व्ह्यू काढून ठेवतात, तर त्यामुळे पण मार्क्स कमी येतात. सांगताना ते सांगतात की इझी होता क्वेश्चन पेपर, बरोबर. पण ते काढताना इनकम्प्लीट काढलेलं असतं किंवा चुकीचं ओरिएंटेशन असतं, तर त्यामुळे मार्क्स जातात. तिसरा आहे जो आयसोमेट्रिक. आता हा आयसोमेट्रिक जो युनिट आहे यामध्ये विद्यार्थी काय करतात की यांना ओरिएंटेशनच कळत नाही. ओके. की तिथे ओ दिलेला असतो, तर त्या ओ वरून आपल्याला त्याचा फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू काढायचा असतो. शक्यतो याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू आणि याच्यावर जास्त भर दिलेला असतो साइड व्ह्यूवर. ओके. टॉप व्ह्यू वर तुम्हाला काढता येतो, इतकं विशेष असं नसतं. पण विद्यार्थी काय करतात की चुकीचं ओरिएंटेशन एकदा सुरुवात करतात आणि पुढे गेल्यानंतर लक्षात येतं अरे हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होत नाहीये. ओके. त्यामध्ये आयसोमेट्रिक सर्कल, सेमी सर्कल याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. करेक्ट. कारण ते आयसोमेट्रिक सर्कल काढण्यामध्ये मुलांचा खूप वेळ जातो. बरोबर. आणि मुलांना फक्त लिनियर डायमेन्शनचे क्वेश्चन इझी वाटतात. हो. आणि लास्ट जो युनिट आहे ज्यामध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस जो म्हणतो, याच्यामध्ये प्रिझम, पिरॅमिड आणि कोन असे 3 पॉइंट आहे की ज्याच्यावर तुम्ही 10 मार्क्स मिळवू शकता. प्रिझम मध्ये पिरॅमिड आणि कोन. प्रिझम मध्ये पण स्क्वेअर प्रिझम, पेंटागोनल प्रिझम आणि हेक्झागोनल प्रिझमची प्रॅक्टिस जर असेल तर मुलं, आणि त्याच्यात कट सेक्शन, आता सिंपल प्रश्न येत नाही, कट सेक्शन असू शकतात. त्यानंतर पिरॅमिड मध्ये सुद्धा स्क्वेअर पिरॅमिड, पेंटागोनल पिरॅमिड आणि हेक्झागोनल पिरॅमिड. ओके. आणि कोन मध्ये पण सेम, कोनचं पण क्वेश्चन सेम सिंपल येऊ शकतो किंवा कट सेक्शनचा येऊ शकतो. ओके. तर अशा पद्धतीचे ही IMP क्वेश्चन याच्यामध्ये आहे. हा जर पेपर आपण पूर्णपणे जर बघितला तर 100% आपल्याला त्यामध्ये पासिंग होऊ शकते. ओके. सर, एकंदरीत समजा एखाद्या मुलाला आता 50 पैकी 20 ला पासिंग असेल, बरोबर. याच्यामध्ये एखाद्या मुलाला समजा ग्राफिक्स, कारण भरपूर मुलांना फोबिया असतो, ते लॉजिक डेव्हलप होत नाही, म्हणजे त्या मुलाला समजा पासिंग क्लिअर करायची असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर लक्ष द्यायला पाहिजे, कुठल्यावर नको? एक जनरल स्टुडंटसाठी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की हा विषय खूपच अवघड आहे किंवा समजा क्रिटिकल, आपण असाही विचार करू शकतो ते ब्रांचेस वाईजचा पण फरक पडतो. कारण सॉफ्ट ब्रांचचे जर काही स्टुडंट असले तर ते पहिल्यांदा धसका घेतात, कारण हे काय पेन्सिल वर्क वगैरे, कारण त्यांना सगळं आता ऑटोमेशनची सवय लागली की ऑटोमॅटिक चॅट GPT वगैरे, त्याच्यामुळे सगळं सिंपल वाटतं मुलांना. तर याच्यासाठी इंजिनिअरिंग कोर जो 8 मार्काचा प्रश्न आहे त्याचा जर विद्यार्थ्यांनी, त्याच्यामध्ये क्वेश्चन 1 ला क्वेश्चन 2 और येतो, बरोबर. म्हणजे साधारणतः क्वेश्चन चॅप्टर 1 चे तुमच्याकडे 4 प्रॉब्लेम्स आहेत, त्या 4 प्रॉब्लेम मधून तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके. येत आहे लक्षामध्ये? तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक क्वेश्चन येणार आहे, त्या क्वेश्चनला और क्वेश्चन नंबर 2 येणार आहे, म्हणजे तुमच्याकडे 2 प्रश्न आहे, 2 प्रश्नात तुम्हाला एक 8 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर. त्यानंतर असंही असू शकतं की डेव्हलपमेंट जो आहे DLS तो 10 मार्काला क्वेश्चन येत आहे, तर DLS मध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन समजा जो काही 7 आणि क्वेश्चन नंबर 8 येतोय ते सिक्वेन्स होऊ शकतं. क्वेश्चन 7 ला जर तुम्ही स्क्वेअर प्रिझम विचारलाय ते बघून घ्या, कारण प्रिझम विचारलेलं असतं, मुलं पिरॅमिड सॉल्व्ह करतात, असं पण नको व्हायला. आणि त्याला और कोणता क्वेश्चन आहे, ह्या दोन्हीमध्ये आपल्याला कोणत्या क्वेश्चनला मॅक्झिमम मार्क्स मिळतील तो विद्यार्थ्यांनी सोडवावा. ओके. क्वेश्चन पूर्ण वाचावा की दिलेलं ओरिएंटेशन कुठे आहे, तो HP वर ठेवलाय का, तो कसं ओरिएंटेशन, कारण विद्यार्थी क्वेश्चन अर्धवट वाचतात, जेणेकरून समजा आता स्क्वेअर पिरॅमिड घेतलाय तर स्क्वेअर पिरॅमिड ऑफ साइड ऑफ बेस पॅरलल टू समजा VP, जर पॅरललची केस असेल तर पॅरलल काढा, जर तो इन्क्लाइन एजेस आर इन्क्लाइन टू HP असेल तर त्याचं ओरिएंटेशन चेंज होतं, आणि ओरिएंटेशन चेंज झालं तरी विद्यार्थी त्या ओरिएंटेशनवर फोकस न करता काढतात. त्याच्यामुळे 10 मार्काचा क्वेश्चन तिथं त्यांना ओरिएंटेशन चुकल्यामुळे त्यांना 0 पण देतात काही टीचर्स. ओके. त्यामुळे इथं अॅक्युरेसी आणि क्वेश्चन अंडरस्टँडिंग जास्त महत्वाचं, म्हणून याचे बॅकलॉग जास्त राहतात. आणि ज्यांना ओरिएंटेशन कळालं तर ते कमी अभ्यासामध्ये सुद्धा जास्त मार्क्स घेऊन जातात. म्हणजे माझं तर असा वैयक्तिक अंदाज आहे की ओरिएंटेशन ज्यांना कळालं तर ते आरामशीर मार्क्स स्कोर करू शकतात. म्हणून उरले 2 युनिट ऑर्थो आणि आयसो, याच्यामध्ये तुम्ही पार्शियली जरी सॉल्व्ह केले, 16 पैकी 8 जरी सॉल्व्ह केले तरी 100% पास होतात. ओके. आणि सर, एखाद्या मुलाला स्कोरिंग करायचंय तर 50 पैकी सर 50 मार्क भेटतात का ग्राफिक्स? 50 पैकी 50 तर नाही भेटू शकत, पण एका विद्यार्थ्याला 48 पर्यंत मार्क्स मिळालेले हायएस्ट. कारण आता हा जो पॅटर्न आहे, या पॅटर्न मध्ये माझ्या याच्यामध्ये 48 मार्क्स एका विद्यार्थ्यांनी स्कोअर केलेले. कारण कसं असतं, किती अॅक्युरेसी काढली तरी काही ठिकाणी डार्क करणे, नॉमेनक्लेचर देणे, डायमेन्शन देणे, आणि एवढा 2.5 तासाच्या पेपरमध्ये कुठेतरी विद्यार्थी काहीतरी विसरतो आणि त्या विसरल्यामुळे त्याचे 1-2 मार्क्स कट होतात. तर साधारणतः विद्यार्थ्यांनी 40च्या वर स्कोअर इझिली करू शकतात ज्या विद्यार्थ्यांची चांगली रेग्युलर प्रॅक्टिस आहे. ओके. स्कोरिंग साठी सर काय करायला पाहिजे मुलांनी, ज्याला 40च्या वरती जायचं असेल? स्कोरिंग साठीचं सर्वात पहिले क्वेश्चन अंडरस्टँडिंग
आणि प्रॅक्टिस की आपल्याला हा कसा 10 ते 15 मिनिटात काढता येईल. कारण 2.5 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला 16 मार्काचा प्रश्न हा साधारणतः 40 ते 25 मिनिटांमध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. Okay. इंजिनिअरिंग कोर हा साधारणतः हायएस्ट 20 मिनिटात सॉल्व्ह झाला पाहिजे. ऑर्थोग्राफिक्स हा साधारणतः 45 मिनिटं आणि पुढचा आपण मॅक्झिमम धरलेला Yes. आहे. आणि पुढच्या 45 मिनिटांमध्ये आयसो व्हायला पाहिजे. कधी कधी आयसो मुलांना लवकर पण येतो जर समजलं तर तो Practice साधारणतः कधी कधी 20 मिनिटातही होतो काहींचा आणि काहींना न कळाल्यामुळे 45 मिनिटं होतात. आणि लास्टचे जे DLS आहे त्याला साधारणतः अगेन 15 ते 20 मिनिटात तो झाला पाहिजे. ओके, मग या पद्धतीने जर मुलांना तुम्ही केलं, ज्याला खरोखर स्कोर करायचं, तो सरांनी आयडिया सांगितल्या आणि सरांनी हे पण सगळ्यात महत्वाचं की कुठल्या क्वेश्चनला तुम्ही जनरली किती टाइम द्यायला पाहिजे, टाइम नुसार पण तुम्हाला डिवाइड करून दिलं. सो इट्स व्हेरी आपण हे जे सांगितलंय हे मुलांच्या क्वेश्चन बेस्ड नुसार सांगितलं बरोबर. की समजा आता त्याला जर सगळं येत असेल तर आता आपल्याकडे हुशार साधारणतः मुलगा आहे, समजा, 2 topper आणि मुलगा. 2 तासाचे झाले 120 मिनिटं हा, आणि पुढच्या परत अर्धा तास. हो, बरोबर 150 आहे. म्हणजे मिनिटाचा जवळपास 150 मिनिटाचा जर हा पेपर असेल तर त्याच्यात आपण प्रॉपर नियोजन करून करेक्ट. पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. जो क्वेश्चन आपल्याला चांगला येतोय हा. तो पहिल्यांदा घेऊन त्याचा तो कमी वेळेत जर सॉल्व्ह झाला तर उरलेला वेळ जे येत नाही त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. नाही तर सुरुवातीलाच आपण आयसो घेतलं आणि त्याच्या सर्कलमध्येच अटकून पडलो तर मग उरलेला वेळ आपण फेलिंग कडे जातो. बरोबर. तुम्ही जेवढा पेपर लिहिणार तेवढं अॅक्युरेट लिहिण्याचा प्रयत्न जर केला तर मग तुमचे स्कोर हा हायेस्ट येऊ शकतो. ओके सर, काय काय सिली मिस्टेक्स असं होत्या, कारण काही मुलं अशी असतात ते 50चा पूर्ण पेपर अटेम्प्ट करतात पण त्याला येतात 36 मार्क 35 मार्क, त्याची अपेक्षा होती 42-44 मार्काची. मग काय सिली मिस्टेक्स होता? आता सिली मिस्टेक मध्ये मुलं घाईघाईमध्ये डायमेन्शनिंग देताना ॲरो वगैरे करत नाही किंवा लिनियर डायमेन्शनिंग देत नाही की जिथं रेडियस आहे तिथं रेडियस, डायमीटर, फाय, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी त्यांनी केलं पाहिजे. नंतर नॉमेनक्लेचर म्हणतो आम्ही त्याला, ज्याचे नाव देणं गरजेचं आहे. समजा एखादा आपण पाथ स्ट्रेस केलेला आहे त्याला P1, P2, P3 असं सर्व नॉमेनक्लेचर जर केलं तर तो क्वेश्चन पूर्णपणे भरलेला दिसतो आणि तिथं मग कट करण्यासाठी खूप कमी चान्स असतो. आणि जे काही उरलेल्या ड्रॉइंग्स आहे जिथं डार्क पाहिजे तिथं ते डार्कच पाहिजे. काही विद्यार्थ्यांचं पूर्ण ड्रॉइंगच डार्क असतं. ओके, त्याच्यामुळे मग मार्क देताना आम्हाला ते मार्क्स कट करावं लागतात की मग नेमकी डार्क असल्यामुळे हा पण पाथ आहे का तो पण पाथ आहे हे क्लिअर होत नाही. ओके, आलं लक्षात. आणि जॉईन करताना काही मुलं हाताने जॉईन करतात, काही जण अप्रोप्रिएट इन्स्ट्रुमेंटनी जॉईन करतात. आता कधी कधी काय होतं की नाही म्हटलं तर एक पॅरलल एरर असते माणसाच्या डोळ्यामध्ये की आपण किती काढली पॅरलल लाईन ती त्याच्या अँगलने त्याला वाटते पॅरलल, पण जेव्हा दुसरा समोरचा व्यक्ती बघतो तेव्हा त्याला कळतं की पॅरलल लाईन नाही. त्यामुळे पण एक किंवा 2 डिग्रीचा तो एरर हा आमच्या लक्षात येतो. आणि पेपर चेकिंग करताना कधी कधी मुलं समजा 70 mm सांगितलंय, मुलांकडून 75 होऊन जातं किंवा 65 होऊन जातं. घाईघाईमध्ये कोणाची स्केल तुटलेली असते, तो काय करतो की 0 पासून न घेता तो 1 पासून पुढे 70 घेतो. ते कधी कधी 80 पण होऊन जातं. मग आम्ही 10 पेपर चेक केल्यानंतर लक्षात येतं की अरे याचं डिस्टन्स मोठं दिसतंय, याचं डिस्टन्स कमी दिसतंय. करेक्ट. ओके, तर ते डोळ्याच्या आणि अनुभवाच्या जोरावर आम्ही तो चेक करताना आमच्या लक्षात येऊन जातं एरर. ओके सर, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं का या? हो, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं. जसं फ्रंट व्ह्यूला मी सांगितलं तुम्हाला, ते प्रत्येक पेपरला वेगवेगळं असू शकतं. कधी फ्रंट व्ह्यूला जर सेक्शनल असेल तर त्याला 6 पण मार्क्स असतात. ओके, सेक्शनल कोणत्या व्ह्यूला त्याच्यानुसार आहे. सेक्शनल जर फ्रंट व्ह्यू असेल नंतर 6, पुढच्या याला 5, 6-5 11 आणि पुढच्याला परत 5 असं विथ त्याच्यात डायमेन्शन पण इन्क्लुडेड असतात. ओके, असं पण असतं. आणि समजा कर्व असले इंजिनिअरिंग कर्व्स, ते इंजिनिअरिंग डिस्ट्रीब्युशन इंजिनिअरिंग कोर्स मध्ये जर अप्रोप्रिएट ड्रॉइंग असेल प्रॉपर तर त्या अप्रोप्रिएट ड्रॉइंगला 7 मार्क, 1 मार्क नॉमेनक्लेचर आणि डायमेन्शनिंगला असे मार्क्स असतात 7+1. तो कसं ओरिएंटेशन आहे, किती डार्क आहे त्या पद्धतीने मार्क्स असतात. येस, मुलांना बघा मार्कांचं डिस्ट्रीब्युशन पण सरांनी सांगितलं, ह्या प्रॉपर वे तुम्ही फॉलो करायचे. सर, याच्यामध्ये समजा प्रिव्हियस इयरचे 2-3 पेपर आहेत ते जर मुलांनी पूर्ण सोडवले विथ ऑप्शन आणि त्याची जर प्रॅक्टिस केली तर त्याचा फायदा होऊ शकतो. ते जर क्वेश्चन सॉल्व्ह केले तर त्यांना टायमिंग लावून सॉल्व्ह केल्यामुळे असं लक्षात येतं की 2.5 तासात आपला हा पेपर होतो का नाही होत, किंवा पासिंग करण्यासाठी आता आपल्याला काय येतात क्वेश्चन. कधी कधी होतं काय की क्वेश्चन मागच्या 4 क्वेश्चन पेपर जर रेफर केला त्याच्यातलं 1 किंवा 2 क्वेश्चन जर रिपीट झाला तर तो विद्यार्थ्यांना तो कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करण्यास मदत होते. आणि जरी नाही झाला तर ऍक्च्युअली मागचे 4 क्वेश्चन पेपर जर बघितलं तर ते सगळं सिलेबस मधलंच टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की हे येणार नाही. ओके, फक्त डायमेन्शन चेंज होऊ शकतात, ओरिएंटेशन चेंज होऊ शकतो. जसं मी सांगितलं की सायक्लॉइड जर फ्रॉम द बेस असेल तर ते अवे फ्रॉम द बेस येऊ शकतो, किंवा पेंटागोनल प्रिझम आहे समजा तर त्याचं ओरिएंटेशन येऊ शकतं टुवर्ड द ऑब्झर्वर, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. अशा 2 केसेस जनरेट होतात. तर मग अशा 6 केसेस जर तुम्ही केल्या, प्रत्येक प्रिझमच्या 3 केसेस, अवे फ्रॉम द च्या 3 केसेस, असे जर क्वेश्चन तुम्ही नंबर ऑफ केले किंवा अंडरस्टँड जरी करून घेतले
तर ते तुमच्या हातातले मार्क्स म्हणजे PYQ जे आपण तीन एक पेपर प्रॉपरली करून टाकले, बरोबर. विथ ऑप्शन सोडवले आणि त्याची प्रॅक्टिस केली 2.5 तास टाइम लावून तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर त्याला जो तिथे पेपर सोडवण्याना जो तिथे टाइम पेपर पूर्ण होत नाही तो पण तिथे कव्हर होऊ शकतो. सर याच्यामध्ये आता पेन्सिलीचं काय आहे ग्राफिक्स मध्ये, किती पेन्सिल जाड वगैरे डार्क वगैरे आता याच्यामध्ये शक्यतो काय की लीड पेन्सिल वापरावी विद्यार्थ्यांनी. मुलं अजूनही साधी पेन्सिल वापरतात, तर साध्या पेन्सिलवर ज्यावेळेस आपण स्ट्रेस देतो किंवा तो कंपासला लावतो तर ती पेन्सिल सटकते, कारण त्याचं फ्रिक्शनमुळे ती पेन्सिल खालीवर होते. मग कधी आपल्याकडे खूप डार्क सर्कल येऊन जातो, तर कधी खूप लाईट सर्कल येतं. मग लाईट आल्यामुळे तो परत दुसरा सेंटर घेऊन ज्या स्ट्रेस करायला जातो तर तो अजून सर्कल खराब होतो. बरोबर. तर अशा विद्यार्थ्यांनी एक अप्रोप्रिएट 100 म्हणजे 150च्या आसपास ओपन होणारं जर कंपास घेतलं, किंवा काही असे आहे की लोकल कंपास पण असतं जे 180 डिग्री मध्ये ओपन होतं, ते जरी वापरले म्हणजे मोठा सर्कल आपल्याला ट्रेस करता आला पाहिजे. आणि लीड पेन्सिल मॅक्झिमम तुमच्याकडे 2-3 रेडी असल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही लाईट कलरची लीड वापरू शकता आणि एक डार्क कलरची लीड वापरू शकता नंतर डार्क करण्यासाठी. आणि एक तुमच्याकडे एक ओपन लीड पेन्सिल तुमच्या पाऊच मध्ये पाहिजे. आणि जे सर्कल काढणार आहे ती पेन्सिल तुमची लाईट पाहिजे, म्हणजे तुमचा तो सर्कल झालं की नंतर जेव्हा तुम्हाला जर गरजेचं नसेल तर त्या सर्कलला एवढं वेटेज येत नाही. आणि जेव्हा तुम्हाला जर वाटलं हे महत्वाचं आहे त्यावेळेस तुम्ही ते डार्क करू शकता. ओके सर, जनरली पेपर पॅटर्न कसा असतो ग्राफिक्सचा? पेपर पॅटर्न सांगितलं मी की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे 8-8 मार्क्सला असतात. 1 ला 2 आवर असतो. नंतर क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 4 हे एकमेकांना और असतात. 3 आणि 4 मध्ये जर ऑर्थोचे क्वेश्चन असले तर ते 16-16 मार्क्सला येतात. एक क्वेश्चन 16-16 मार्क्सला येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची अॅक्युरेसी मी तेच सांगितली की IMP असली पाहिजे. त्या दोन्ही मध्ये कोणता क्वेश्चन आपल्याला लवकर सॉल्व्ह होतो किंवा आपल्याला मिनिमम तरी काही ना काही त्याच्यामध्ये येतंय तो क्वेश्चन त्यांनी चालू करावा. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 हे आयसोमेट्रिक असतात. तर आयसोमेट्रिक मध्ये कमी वर्क कुठे आहे, कधी कधी सेमी सर्कल एकच असतं, काही ना एकच रीप असते. नंबर ऑफ जे काही पार्ट्स आहे ते जर कमी असेल तर तो जॉमेट्री जर चालू केली तर ती लवकर होते. तर काही मार्काचा क्वेश्चन जातो तो पण 16 मार्क्सचाच क्वेश्चन असतो. थर्ड 4 पैकी एक तो झाला 16 आणि 5-6 तो पण एक 16. म्हणून इथं जे 16 मार्कचे क्वेश्चन आहे, इथं सर्वात पहिले तुमचा स्टार्ट महत्वाचा असतो की तुम्ही ओरिएंटेशन कुठून चालू करताय. फ्रंट व्ह्यू तर शक्यतो XYच्या वरच असतो, टॉप व्ह्यू खाली असतो आणि फर्स्ट अँगल मेथडच विचारली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक थर्ड अँगल मेथड वर क्वेश्चन नाहीये. म्हणून त्यांनी मग LHS व्ह्यू कुठे काढायचा, RHS व्ह्यू कुठे काढायचा याचा जर थोरोली अभ्यास केला तर त्याचे मार्क्स आणि लास्ट 10 मार्क्स तो तुमचा जवळपास 7 आणि 8 जे DLS आहे तो 10 मार्कचा, अशा 50 मार्कचा पेपर. त्याच्यात बीट असतं का काही? बीट नाहीये त्याला, काही एक क्वेश्चन आहे डायरेक्ट 10 मार्क्सला येतो. ओके सर, अजून एक महत्वाचा प्रश्न भरपूर कमेंट केलेला की पोरांना आहे ना प्रश्न ओळखता येत नाही, टाईप सब टाईप ओळखता येत नाही, याच्यासाठी काय करायचं? आता टाईप आणि सब टाईप हा प्रॉब्लेम फक्त तुमचं इंजिनिअरिंग कोर्स आणि डेव्हलपमेंटलाच आहे. बाकीचे जे आहे ऑर्थो आणि आयसो इथे काही सब टाईप्स वगैरे नाही. इथे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. ऑब्जेक्टची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही की कोणता येईल. ते तुम्हाला साधारणतः प्रत्येक व्ह्यू कसा बघायचा याचा सुद्धा विद्यार्थ्याला एक नॉलेजच असलं पाहिजे, ग्राफिकल नॉलेज. त्याच्यासाठी ते आयसोला सुद्धा आपण असं म्हणू शकत नाही की हाच क्वेश्चन येईल. पण इंजिनिअरिंग कोर मध्ये मी जसं सांगितलं की इंजिनिअरिंग कोर मध्ये इलिप्स, पॅराबोला आणि हायपरबोला, तर यांच्यापैकी एक क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून हे 3 चांगले करून ठेवायला पाहिजे. सायक्लॉइड चे पण 2 केसेस आहेत ते विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं की इन्व्होल्यूटचे 3 केसेस येतात ते विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 मध्ये कुठल्याही प्रकारचा अप्रोप्रिएट इंजिनिअरिंग कर आला तर त्याचे जे ऍप्लिकेशन रिलेटेड क्वेश्चन आहे ते जर विद्यार्थ्यांनी नीट अभ्यास केला तर ते ओळखता येतात क्वेश्चन. ते त्याच्यामध्ये क्वेश्चनच असतात बुक्स मध्ये वगैरे प्रॅक्टिस करताना. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना तो क्वेश्चन वाचला की कळतं की हाच इंजिनिअरिंग कोर आहे. त्याच्यामध्ये असं काही आपण आता स्टेटमेंट नाही सांगू शकत की बाबा हा क्वेश्चनला असं स्टेटमेंट येईल, थोडंसं वेगळं पण येऊ शकतं. करेक्ट असं. आणि DLS मध्ये पण तुम्हाला सर्वात पहिले हे ओळखता आलं पाहिजे का प्रिझम आहे का पिरॅमिड आहे, तो कसा ठेवलेला आहे. मी सांगितलं मगाशी की पॅरलल टू द बेस आहे का ओरिएंटेशन इन्क्लाइन टू द एजेस आहे, तो कट किती डिग्री मध्ये केलेला आहे, कट हा वरतून केलेला आहे का कट खालून केलेला आहे, किती डिग्री मध्ये कट केलेला. आता क्वेश्चनची प्रॅक्टिस विद्यार्थ्यांना नेहमी खालून दिलेला असतं, फ्रॉम इट्स ऍक्सिस इट इज सपोज 60 mm अँड इट इज कट फ्रॉम 35 mm फ्रॉम द बॉटम ऍट अन अँगल ऑफ 35 डिग्री. मग विद्यार्थी खालून कट केला पाहिजे. ज्यावेळेस असं लिहिलं फ्रॉम द अपेक्स इट इज कट बाय 25, मग त्यावेळेस वरून कट करायचं आहे. मग ते सांगितलेलं असतं. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन समजलं पाहिजे. तेवढं नॉलेज जर विद्यार्थ्यांना आपण दिलेलं असलं
तर तो विद्यार्थी इझिली सर आता जे स्टडी करताय त्यांनी कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे ग्राफिक्स म्हणजे मॅथ्सचा अभ्यास करताना पहिल्यांदा सॉल्व्ह प्रॉब्लेम सोडवा, बरोबर. मग त्याचे स्टेप्स आणि फॉर्म्युले आठवून बघा, मग अनसॉल्व्ह करा. तसं ग्राफिक्सला काय स्टडी स्ट्रॅटेजी पाहिजे? ग्राफिक्सला तर सर्वात पहिले अभ्यासाची तुम्ही जे पद्धत. म्हटले तेच की हा. ऍप्लिकेशन त्याचं माहिती असलं पाहिजे की यामध्ये किती केसेस येतात. हम्म. ओके, पहिल्यांदा तुम्हाला केसेस कळले पाहिजे. समजा तुम्ही DLS चा अभ्यास करताय तर प्रिझम असेल तर प्रिझमचे क्वेश्चन किती प्रकारचे विचारले जातात. हम्म. जसं मी तुम्हाला आता सांगितलं त्याच पद्धतीने तर पिरॅमिडचे किती येतात. पेंटागॉनल पिरॅमिड आहे तर पेंटागॉन कसा काढला पाहिजे. ओके, म्हणजे या केसेस नुसार जर तुम्ही अभ्यास केला, विद्यार्थ्यांनी कमी वेळेत अभ्यास करायचा असेल तर सर्वात पहिले किती केसेसचे क्वेश्चन येतात आणि आपण ते कशा पद्धतीने काढू शकतो आणि एक प्रॅक्टिस त्यांची जर असेल तर तो काढू शकतो. ओके सर, तुम्ही आता एवढ्या वर्षांहून ग्राफिक्स शिकवलं, एवढे वेळा पेपर चेक केलाय, बरं. सो ऍज अ एक्झामिनर म्हणून बेस्ट पेपर कसा लिहायला हवा मुलांनी? हा, तर बेस्ट पेपर याचा असा लिहायला पाहिजे विद्यार्थ्यांनी की सर्वात पहिले सुरुवात ही जिथे तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहे ते तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. question फॉर number एक्झाम्पल कुठलाही आता मी घेतला विद्यार्थी असं समजून सांगतो, मी पण विद्यार्थी असताना काय केलं तर आम्हाला सरांनी अशा टाईपच्या ट्रिक्स दिलेल्या होत्या की तुम्ही कमी वेळेत कसं चालू करू शकता. तर सर्वात पहिले मी इंजिनिअरिंग कोर्सचे क्वेश्चन वाचणार. तर कदाचित असं विद्यार्थ्याला होतं की क्वेश्चन हा टेन्शन मध्ये असल्यामुळे असं होतं की त्याला तो क्वेश्चन समजत नाही. बरोबर. तर मग तो क्वेश्चन तुम्ही जर घेतला तर तो वेळ खाणार आहे. पण तुम्ही तोच क्वेश्चन तुम्ही थर्ड नंबरच्या क्वेश्चनला जा, अरे थर्ड मध्ये आपल्याला काही येतंय का. कदाचित असं होऊ शकतं सुरुवातीला परत टेन्शन असल्यामुळे थर्ड पण तुम्हाला कळणार नाही. बरोबर. तुम्ही पुढच्या क्वेश्चन कडे जा, मग परत 5th आणि 6th वाचा. तुम्हाला 5th आणि 6th मध्ये काही ना काही लक्षात येतं. परत तुम्हाला असं वाटलं नाही बाबा हा पण थोडासा लिटिल बिट हार्ड आहे, मग लास्ट क्वेश्चनला जा. बरोबर. ह्या जे काही क्वेश्चन पॅटर्न याच्यात तुम्हाला असा एक अभ्यास जर केलेला असेल तर तुम्हाला एक क्वेश्चन असं दिसेल का तो तुम्हाला इझिली न विचार करता तुम्ही सुरुवात करू शकता. ओके, म्हणजे क्वेश्चन प्रॉपर वाचायचा, कुठूनही सुरुवात करू शकता. तर मी तर म्हणेल की आता समजा मला DLS लवकर जमतोय किंवा मला लगेच बघता क्वेश्चन कळालाय का बुवा, आणि कधी कधी एक क्वेश्चन सिम्पल असतो, पेंटागोनल प्रिझम विच इज टू बी कट बाय 45 डिग्री बायसेक्टिंग द ऍक्सिस. बायसेक्टिंग द ऍक्सिस म्हणजे त्याची ऍक्सिस साईड जर 60 असेल तर 30 पासून तो कट केलेला आहे. हे जर माझ्या डोक्यात बसलाय आणि तो क्वेश्चन मला इझिली समजला, मी लगेच तो क्वेश्चन स्टार्ट करतो. ओरिएंटेशन कळालेलं आहे तर तिथं माझे 10 पैकी 9 मार्क्स फिक्स होते. 1 मार्क अॅक्युरेसीचा आपण सोडून देऊ. 9 मार्क्स माझ्या खात्यात आल्यानंतर मला तर इतकं टेन्शन घ्यायचं काम नाही. मग मी बघेल आता मला 16चा येतोय की 8 मार्काचा येतोय. मग इंजिनिअरिंग कोर हा साधारणतः 20 मिनिटात होणारा क्वेश्चन आहे. ओके. हायएस्ट. तो मी जर मला जर येत असेल आणि क्वेश्चन जर समजला असेल तर तो माझा 10 मिनिटात पण होऊ शकतो. परफेक्ट. मग माझे 9 आणि हे 8 जवळ 10 आणि 8 असे 18 मार्क्स होतात. म्हणजे मी आता टेन्शन घ्यायचं काम नाही, मी आता पासिंग जवळ आलेलो. यस. तुमच्या लक्षात आलं असेल की मी विद्यार्थी या दृष्टिकोनातून विचार करतो. हे झाल्यानंतर मग मी ऑर्थोला जाईल. मला येतंय ऑर्थो, विद्यार्थ्यांना ऑर्थो येत असतं पण घाबरल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये पण फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू मी काढू शकतोय सुरुवातीला. तर मी फ्रंट व्ह्यू काढला, टॉप व्ह्यू काढला तरी 5 आणि 5 10 मार्क जवळपास होत आहे जवळपास. तर त्या 5 पैकी मला गॅरंटी की मला 6 ते 7 मार्क्स मिळू शकतात. म्हणजे तुमच्या जे 18 मार्क्स होते 18 आणि 6 जरी धरले तरी आपण 24 मार्कापर्यंत आता आलेलो आहे. आणि आयसोमेट्रिकला अनअटेम्प्टेड क्वेश्चन शक्यतो ठेवायचा नाही की मी आयसो आता अटेम्प्टच केला नाही, असं न करायचं. असं केल्यामुळे काय होतं की तिथे तुम्हाला डायरेक्ट 0 पडतात. बरोबर. आणि तुम्ही 24 पैकी तुमचा पेपर ऍक्सेस होतो. मग मी तसं नाही करत. मी काय करतो, आयसोमेट्रिक मला पूर्ण नाही येणार 16 पैकी 16, पण मी काय करेल, मला याला 5 कसे पडतील तर मग मी आयसो चालू करेल. प्रॉपर ओरिएंटेशन पहिले बघेल की माझा फ्रंट व्ह्यू कुठून येणार आहे. पूर्ण नाही आला तरी घाबरायचं काम नाही. ओरिएंटेशन वरून तुम्ही फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू लिहिला, क्लोज बॉक्स काढला, त्याच्यात तुम्ही एक एक लाईन लिनियर डायमेन्शन तर तुम्ही इझिली काढू शकता. जे काढलं त्याला तुम्ही डायमेन्शनिंग देऊ शकतात. काही अँग्युलर पार्ट असेल तर सोडून देऊ शकतात. अशा पद्धतीने तो जर अटेम्प्ट केला तर त्यालाही 5 मार्क जर मला मिळाले तर 24 आणि 5 29 मार्काचा माझा नॉर्मल विद्यार्थ्याचा पेपर अटेम्प्ट होतो. या 29 केल्यापैकी तुमचं समजा तिकडे 10 पैकी तुम्हाला 7 बी पडले, जो तुम्ही 8 मार्काचा केला होता त्याला समजा चुकून किती चुकणार आहे, 5 जरी पडले, 7 आणि 5 12 होता. आता तुम्हाला 8च लागतायत. इकडे 4 पडले आयसोला आणि ऑर्थोला 4 बी पडले, तुमचा 20 वर पेपर निघून जातो. म्हणजे पेपर कोरा सोडायचा नाही. हा, पेपर कोरा सोडला म्हणजे तो विद्यार्थ्याला ते मार्क्स डायरेक्टली 0 आहे. आणि शक्यतो असे काही विद्यार्थी असतात की ज्यांना पहिला क्वेश्चन म्हणजे मी असे काही पेपर ऍक्सेस केले की ज्याच्यात पहिला क्वेश्चन मुलांनी चालू केला सॉल्व्ह केला आणि तो चुकलेला कळालं त्यांना, तर त्यांनी एक्स्ट्राचा सॉल्व्ह करून ठेवला. तर इकडे त्यांना जर समजा 3 पडले तर तिकडे जो सॉल्व्ह केलेला होता तो चांगला बरोबर आल्यामुळे त्याला तिकडे 6 पडले. आणि एक्स्ट्राचे मार्क धरले जातात. म्हणजे 3 मार्क तुमचे सोडून दिले जातात, 6 मार्क धरले जातात. म्हणजे ज्याला वेळ आहे तो करू शकतो. त्याला असं कन्फ्युजन आहे कारण मला ऑर्थोग्राफिक्स मध्ये आता इथं समजा 4च पडतील असं कधी कधी काढल्यावर वाटतं. लो कॉन्फिडन्स असेल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल, सुरुवात पेपर झालेला ना, आता असे पडत नाही, त्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन जरी अटेम्प्ट करून ठेवले, शक्यतो करू नये.
पण जर जिथे लो कॉन्फिडन्स आहे आणि मार्क मिळवायचेच आहे आपल्याला, Yes. तर त्यावेळेस तुम्ही असे जे 8 मार्काचा किंवा 10 मार्काचा तो क्वेश्चन साधारणतः 15-20 मार्काचा होतो. अर्धा तास तुम्ही आणि हा पेपर कन्सिडर करताना 2 तासात सॉल्व्ह कसा होईल, आणि उरलेला अर्धा तास मध्ये आपण एक्स्ट्राची पासिंगचा विचार करू शकतो. करेक्ट. मुलांनो, सर तुम्हाला अजून काही गाईड, मुलांना काही ऍडवाइस द्यायचा आहे? नाही, आपण आता सगळंच कव्हर केलेलं आहे की विद्यार्थ्यांना एक आहे की म्हणजे प्रॅक्टिस जर केली हो. आणि ओरिएंटेशनचा जर सुरुवातीला अभ्यास केला, कोणतं ड्रॉइंग कसं काढायचं, काही हो. पूर्णपणे काढण्याचं पण गरज नाही सर. तुम्ही एक कागद पेन घेऊ शकता. बरोबर. एक साधारणतः सर्कल इज डिवाइड इंटू 12 पार्ट, मग सर्कल कसं डिवाइड करतं हे अंदाज असतो. त्यानंतर अवे फ्रॉम द बेस पॉईंट म्हटलं तर सायक्लोइड कसा ट्रेस होतो, एक हो. विद्यार्थ्यांनी ते ड्रॉइंग जे क्लासला शिकवलेलं असतं त्यांच्या कॉलेजेसमध्ये ते बघून जरी गेले तर ते त्यांना एक अंदाज असतो. फक्त पॅरलल लाईन वगैरेसाठी रोल अँड ड्रॉ वापरावं आणि जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा प्रॉपर यूज करावा बस. बाकी मग पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन जर चुकले नाही तर ड्रॉइंग व्यवस्थित दिसतं आणि काढू शकता. आणि पेन्सिल जे मी सांगितलं की ड्रॉइंग हे, आणि मॅक्झिमम तुम्ही पेपरच्या सेकंदा उन्हाळा असतो तर हँकर चिप्स वापरावं व्हाईट कलरचा किंवा कुठल्याही कलरचा, म्हणजे पेपरवर तुमचा हातामुळे डाग नाही पडणार. बरोबर. म्हणजे ते प्रेझेंटेशन जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळवायचे तर त्याचा पेपर व्यवस्थित राहील. आणि क्वेश्चन नंबर गिवन जर तुम्ही लिहू शकले तर अजून त्याचा ओरिएंटेशन मध्ये फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि असे विद्यार्थी चांगले मार्क्स स्कोअर करू शकतात. मुलांनो, मला खात्री आहे सरांनी इतकं डिटेल मध्ये सगळ्या बारीक बारीक गोष्टी केल्या ना, पार पेन्सिल कुठली वापरा, पेपर कसा चेक होतो, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, पेपर कसा लिहायला पाहिजे, काय व्हेरी IMP आहे, सामान्य मुलांनी कसं पास व्हायला पाहिजे, बारीक बारीक गोष्टी क्लिअर केल्या. मला नाही वाटत याच्यापेक्षा जो बेस्ट पॉडकास्ट किंवा एक्सपर्ट टॉक ग्राफिक्स वरती दुसरा कुठला असेल. बस ही व्हिडिओ 1-2 वेळा बघा आणि सरांनी ज्या आयडियाज दिल्या त्या फॉलो करा. बघा तुम्ही ना, ग्राफिक्स ज्याला अभ्यास झालाय तो तर सरांनी सांगितलं मॅक्सिमम 48 मार्क आले, सो 48चा रेकॉर्ड सुद्धा तोडू शकता. आणि ज्याला पास व्हायचं सरांनी इझिली 29 मार्काचा पॅटर्न सांगितला तो सुद्धा स्कोर होऊ शकतो. आणि तसंच मी सांगेल की सरांनी याच्या व्यतिरिक्त अजून पेपर पॅटर्न डिटेलमध्ये आणि IMP क्वेश्चन आणि हे की एक पेपर सोल्युशन, एक प्रिव्हियस इयरचा पूर्ण पेपर सोल्युशन सरांनी कसं सोडवायचं वगैरे आयडिया क्लिअर केलेले आहे. ते पण तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. पर्पल ॲट ॲपमध्ये तुम्ही गेले की तिथे तुम्हाला फर्स्ट इयरच्या टॅब मध्ये भेटेल. तुम्हाला कोर्सेस मध्ये गेल्यानंतर फर्स्ट इयरच्या टॅब मध्ये तुम्हाला हा पूर्ण प्रिव्हियस इयरचा पेपर सरांनी एक्सप्लेन केला, ती पण आयडिया तुम्हाला क्लिअर होईल. तो पेपर नक्की बघा, कारण इकडे तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे क्लिअर झालं, तिकडे पेपर पूर्ण एक्सप्लेन केलेला बघितला तर नक्की ग्राफिक्स तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे तो स्कोरिंग होणार म्हणजे होणार. सो पुन्हा एकदा आपण सरांना थँक्यू म्हणूया. सर थँक्यू. मुलांना गायडन्स भारी सुंदर केला तुम्ही. सो अगेन मुलांना पुन्हा एकदा थँक्यू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, कारण ग्राफिक्स रेग्युलर विषय आहे आता आणि सगळ्या मुलांना आहे. सो सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. सो सगळ्या आपल्या मुलांना शेअर करा. येस, थँक्यू.